आम्ही पहिल्याच दिवशी सांगत होतो की विद्यार्थ्यांच्या नावावर हे राजकीय आंदोलन केलं जातंय. ज्या पद्धतीनं राहुल गांधी आता समोर आले, अरविंद केजरीवाल समोर आले होते, त्यामुळं विद्यार्थ्यांच्या नावावर राजकारण करण्याचं काम, राजकीय पोळी भाजण्याचं काम काँग्रेसकडनं केलं जातंय, आम आदमी पार्टीकडनं केलं जातंय. नीटची परीक्षा सुरळीत झाली, त्यानंतर देखील अशा पद्धतीचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये काय घोषणा दिल्या जातात? औरंगजेब जिंदाबाद, अल्लाह सिर्फ अल्लाह का नाम रहेगा, या घोषणा या आंदोलनामध्ये कुठून आल्या? या आंदोलनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना मारण्याची भाषा का केली जाते? याचं उत्तर राहुल गांधींनी दिलं पाहिजे, अरविंद केजरीवाल यांनी दिलं पाहिजे. विद्यार्थ्यांच्या नावावर राजकारण करायचं आणि राजकीय पोळी भाजायची सुरुवातीपासून आम्ही सांगत होतो की हे विद्यार्थ्यांचं आंदोलन नाही, तर हे राजकीय आंदोलन आहे आणि राजकीय आंदोलनाचा खरा चेहरा पुढे आलेला आहे. काँग्रेसच्या बुरखा या निमित्ताने फाडलेला आहे आणि राहुल गांधींचा असली चेहरा या आंदोलनामागे होता, हे पुन्हा एकदा उघड झाले. दुसरा प्रश्न असा होता की एकंदरीतच उद्धव ठाकरे देखील आता उद्या जात आहेत या आंदोलना ठिकाणी भेट देण्यासाठी आणि आदित्य ठाकरे बोलतायत की एकंदरीतच आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न तो सरकारकडून केला जातोय. आपण बघताय की ज्या पद्धतीनं काल आंदोलनाच्या वेळी पोलिसांना मारहाण करण्यात आली, आपल्या जवानांना मारहाण करण्यात आली, पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. हे दगडफेक करणारे कोण आहेत? कलम 370च्या विरोधामध्ये याच आंदोलनामध्ये भाषण करणारे कोण आहेत? याचा शोध घेतला पाहिजे. ज्या पद्धतीनं पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, जवानांना घेरून त्यांचं मॉब लिंचिंग करण्याचा प्रयत्न काल दिल्लीमध्ये करण्यात आला, हे षडयंत्र होतं आणि ते ओळखलेलं आहे. मुळामध्ये आदित्य ठाकरे यांना माझं सांगणं आहे की आदित्य ठाकरे, फेस तुमच्या तोंडाला आलाय. तुम्हाला जनतेनं नाकारलंय, तुम्हाला निवडून येता येत नाही, लोक तुम्हाला नाकारतायत, म्हणून अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या नावावर तुम्ही आपलं दुकान चालवण्याचा प्रयत्न करताय, तुम्ही आपलं राजकीय पोळी भाजवण्याचा प्रयत्न करताय. परंतु एक लक्षात घ्या, या देशातले तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहेत, भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहेत. तुम्ही हिंदुस्थानींवरती लाठीचार्ज केला आणि इतकंच नाही तर ज्यावेळी मनमोहन सिंगांचं सरकार होतं, शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या वेळी कोण ना कोणतरी भेटायला जायचं, मात्र यावेळी सरकारकडून कुणीही भेटायला जात नाही असं ते बोलतायत आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरेंना सांगायचं, जेव्हा मनमोहन सिंहांचं सरकार होतं तेव्हा रामदेव बाबांना रात्रीतनं लाठी हल्ला करून उठवणारे कोण होते? मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळ्याबारी करणारे कोण होते? हे एकदा आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींना जाऊन विचारलं पाहिजे. आदित्य ठाकरेंनी शरद पवार साहेबांना जाऊन विचारलं पाहिजे होतं की मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार तुम्ही का केला? काल आपण बघता की आंदोलनामध्ये कुठेही हिंसाचार होऊ नये यासाठी सरकारनं प्रयत्न केले, सरकारनं संयम दाखवला, तरी देखील फक्त आणि फक्त राजकारण करण्यासाठी आज राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या निवासस्थानाबाहेर जाऊन आंदोलन करतायत. या आंदोलनामागचा असली चेहरा काँग्रेसचा होता, या आंदोलनामागचा खरा चेहरा राहुल गांधींचा होता, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. काँग्रेसमध्ये हिम्मत असेल तर निवडणुकीच्या मैदानात या, तुम्हाला आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण राहुल गांधींनी स्वतःच्या नावावर आंदोलन करावं, राहुल गांधींनी काँग्रेसच्या बॅनर खाली आंदोलन करावं, विद्यार्थ्यांची नावं पुढं करायची आणि आपला राजकीय अजेंडा रेटायचा, हे राहुल गांधींचं धोरण आहे. दुर्दैवानं उद्धवजी ठाकरे गेल्या काही दिवसापासून काँग्रेसच्या वळसणीला जाऊन बसलेले आहेत. आदित्य ठाकरे काँग्रेसच्या वळसणीला जाऊन बसलेत. राहुल गांधी जसं सांगतायत तसं आदित्य ठाकरे पत्रकार परिषद घेत आहेत, राहुल गांधी तसं सांगतायत जसं उद्धवजी ठाकरे वागतायत. मुळामध्ये हा फक्त आणि फक्त काँग्रेसचा अजेंडा आहे, त्याला उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे बळी पडलेत. बाहेरच्या प्रवृत्ती इथे काही बिघडवू शकतात, तर गेल्या 12 वर्षांमध्ये 10 वर्ष हे फडणवीसच मुख्यमंत्री गृहमंत्री होते, त्यामुळे